हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईनची PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI, STI, ASO, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. तर मित्रांनो, 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये PSI, STI, ASO 2011ची क्वेश्चन पेपर आपली प्रिलियमची झालेली आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. आज मित्रांनो आपण PSI पूर्व परीक्षा 2012ची बघणार आहोत. तर त्यामध्ये पण आपले काही क्वेश्चन झालेले आहे. तर बाकीचे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तसेच मित्रांनो किती प्रश्न रिपीट होतात तुमचे या PIQ सिरीजमधून ते पॉईंट नक्कीच कव्हर होतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला MPSC नोट अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. MPSC एस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तसेच मित्रांनो जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ पाठवा. पहिला प्रश्न, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, सेकंड लोकमान्य टिळक, थर्ड चित्तरंजन दास, फोर्थ आहे न्यायमूर्ती रानडे. तर मित्रांनो स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर ते चित्तरंजन दास होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ऑप्शन आहे परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे, सेकंड भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे, थर्ड ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य, फोर्थ आहे असहकार चळवळ सुरू करणे. तर मित्रांनो स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ते ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे असे होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ऑप्शन आहे इसवी सन 1855, सेकंड इसवी सन 1856, थर्ड इसवी सन 1857 आणि फोर्थ आहे इसवी सन 1858. तर मित्रांनो भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय म्हणून केव्हापासून ओळखले जाऊ लागले? तर ते 1857चा उठाव झाला त्यानंतर 1858च्या कायद्यानुसार भारताचे गव्हर्नर जनरल हे भारताचे व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी 1928मध्ये कोणती संघटना स्थापन केली? तर ऑप्शन आहे नवजीवन सैनिक संघ, सेकर, गदर, थर्ड हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, फोर्थ आहे नवभारत. तर मित्रांनो चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी 1928मध्ये कोणती संघटना स्थापन केली होती? तर ती होती हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन आहे 1852, 1853, 1854 आणि 1855. तर मित्रांनो बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती? तर ती 1853मध्ये. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते? तर ऑप्शन आहे ज्योतिबा फुले, महादेव गोविंद रानडे, थर्ड गोपाळ हरी देशमुख, फोर्थ आहे गोपाळ गणेश आगरकर. तर मित्रांनो लोकहितवादी या नावाने कोण ओळखले जात होते? तर ते गोपाळ हरी देशमुख हे ओळखले जात होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन आहे महात्मा फुले, सेकंड महात्मा गांधी, थर्ड लोकमान्य टिळक, फोर्थ आहे विदा सावरकर. तर मित्रांनो चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले होते? तर ते महात्मा गांधी यांनी केलेले होते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॉवर्टी अँड अ ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी, लाला लजपत राय, थर्ड विदा सावरकर, फोर्थ आहे लोकमान्य टिळक. तर मित्रांनो पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर तो दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन आहे हेनरी डेरोजिओ, सेकंड महर्षी धोंडो केशव कर्वे, थर्ड पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि फोर्थ आहे राजाराम मोहन राय. तर मित्रांनो ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ती राजाराम मोहन राय यांनी केलेली होती. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल हे कोणी म्हटले होते? ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस, सेकंड नारायण गुरु, थर्ड सुखदेव आणि फोर्थ भगतसिंग. तर मित्रांनो तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल हे कोणी म्हटलेलं होतं? तर ते सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेलं होतं. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? तर ऑप्शन आहे हॅमलेट, सेकंड मॅकबेथ, थर्ड द मर्चंट ऑफ व्हेनिस, फोर्थ जुलियस सीझर. तर गोपाळ गणेश आगरकरांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केलेले होते? तर ते नाटक होतं हॅमलेट नाटक होतं. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ऑप्शन आहे सुधाकर, केसरी, दीनबंधू आणि प्रभाकर. तर मित्रांनो कोणतं मुखपत्र हे सत्यशोधक समाजाचे होते? तर ते दीनबंधू. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? तर ऑप्शन आहे बडोदा, राजकोट, जयपूर आणि ग्वाल्हेर.
तर मित्रांनो, राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कुठे झाले होते, तर ते राजकोटला झाले होते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राजर्षी शाहू महाराजांनी शास्त्रज्ञ जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? तर ऑप्शन आहे गंगाधर कांबळे, सेकंड सदाशिव लक्ष्मण पाटील, थर्ड नारायण भटजी, फोर्थ आहे दत्तोबा साळवी. तर मित्रांनो, राजर्षी शाहू महाराजांनी शास्त्रज्ञ गुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली होती, तर ती सदाशिव लक्ष्मण पाटील यांची. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थर्ड महात्मा फुले आणि फोर्थ आहे महर्षी कर्वे. तर मित्रांनो, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली होती, तर ती महर्षी कर्वे यांनी केलेली होती. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले होते? तर ऑप्शन आहे नाशिक, रत्नागिरी, महाड आणि मुंबई. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले होते, तर ते महाड येथे केले होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे आगरकर, टिळक, आंबेडकर आणि शाहू महाराज. तर मित्रांनो, शाहू महाराजांनी पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना केलेली होती. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? तर ऑप्शन आहे टाटा, ठाकरसी, अंबानी आणि बिर्ला. तर मित्रांनो, महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली होती, तर ती ठाकरसी यांनी दिली होती त्यांच्या आईच्या स्मरणार्थ. तर नाथीबाई ठाकरसी, तर त्यांचं नाव मग महिला विद्यापीठाला देण्यात आलेलं होतं. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सुभाषचंद्र बोस यांनी सन 1923 मध्ये कोणती इंग्रजी दैनिक सुरू केली? तर मित्रांनो, हा क्वेश्चन आयोगानं रद्द केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? तर ऑप्शन आहे पुणे, नागपूर, मिरज आणि मुंबई. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मुंबई. तर उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले होते, तर ते मुंबईला चालवले होते. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर ऑप्शन आहे जमीनदार, राष्ट्रीय नेते, गिरणी कामगार आणि व्यापारी. तर मित्रांनो, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये कोण आघाडीवर होते, तर ते गिरणी कामगार होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोगा आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन आहे इसवी सन 1880, इसवी सन 1881, 82 आणि 1883. तर मित्रांनो, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आगरकरांनी कधी केली होती, तर ती इसवी सन 1881ला केली होती. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे.